नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. प्राध्यापक भरती संदर्भातला एक महत्त्वाचा जी-आर पण आलाय, जो जी-आर सांगतो की प्राध्यापक भरती कशा पद्धतीने केली जाणार आहे. त्यानंतर पाठीमागची आर-टी-आयची माहिती सांगते की किती जागा प्राध्यापकांच्या रिक्त आहे आणि या संदर्भात शासन स्तरावरती काय कार्यवाही चालू आहे किंवा जाहिरात कधी येणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मी देतो. मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं टी आणि सीटीटीच्या बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत. सीटीटीची ॲड येणार आहे. 8 फेब्रुवारीला तुमची एक्झाम असणार आहे. सो ज्या विद्यार्थ्यांचं डी-एड बी-एड झालं असेल किंवा जे भविष्यामध्ये टेट एक्झाम देऊ इच्छित असाल अशा उमेदवारांनी नक्कीच सीटीटी किंवा टी एक्झाम द्यायला पाहिजे. सीटीचे फॉर्म सुटणार आहे. त्याची तयारी करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस इथे अवेलेबल आहे. पेपर 1 पेपर 2 ची बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपात बॅच चालू आहे, ज्यामध्ये दोन्ही पेपरची प्रॉपर मला गायडन्स मिळणार आहे. सो नक्की बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता. त्यानंतर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला याच चॅनलवरती तुम्हाला बघा महारिव्हिजन सेशन टी 2025 बघायला मिळणार आहे. 9 नोव्हेंबरपासून ते 22 नोव्हेंबरच्या दरम्यान हे सेशन चालणार आहे. सेशनची टायमिंग पण तुमच्या समोर दिलेली आहे आणि विषय आणि फॅकल्टी पण तुम्हाला इथे असणार आहे. त्याचबरोबर टी 2025 पेपर 1 पेपर 2 ची फ्री टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. फ्री टेस्ट सिरीज तुम्हाला बघा ह्या डेटनुसार मिळणार आहे आणि ह्या डेटला तुमचं विश्लेषण असणार आहे. सगळ्यांना मोफत आहे. मोफत टेस्ट घेण्यासाठी खाली ॲप डाउनलोड करा किंवा खालच्या नंबरला कॉल करा. ते तुम्हाला पूर्ण माहिती सांगतील. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, उच्च शिक्षणातील 3 प्रमुख अध्यापक असतात. बघा, 3 प्रमुख पद असतात अध्यापकांचे. त्यातलं पहिलं पद असतं सहाय्यक प्राध्यापक, ज्याला असिस्टंट प्रोफेसर म्हणतो. दुसरं सहप्राध्यापक, ज्याला असोसिएट प्रोफेसर म्हणतात. आणि तिसरं म्हणजे प्राध्यापक प्रोफेसर असं त्याला म्हटलं जातं. बरोबर, हे तुलनेने मोठं पद आहे. याची वेतन श्रेणी पण मोठी असते. आता ह्या 3 पदांच्या बऱ्याचशा जागा रिक्त आहेत. या संदर्भात पाठीमागे एक व्हिडिओ मी तुम्हाला घेतला होता. बघा, आर-टीच्या माध्यमातून माहिती काढली तर आर-टी लागू झाला होता, राईट टू एज्युकेशन, आणि जागा रिक्त जर आपण बघितल्या तर किती आहे, 12,527 जागा रिक्त आहेत. हा व्हिडिओ एकदा बघून घ्या. आपण बघितला नसाल तर एकदा चेक करा. 1 महिन्यापूर्वी व्हिडिओ घेतला आहे. जवळपास 9,500 विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे. ओके, सो ही जागा जाहिरात कधी येणार या संदर्भात आता नुकतंच एक महत्वाची बातमी समोर होती. न्यूजपेपरला पण बातमी आली होती की राज्यात पारदर्शक प्राध्यापक भरतीसाठी नवे निकष लागू होणार. या संदर्भातला एक जी-आर पण आलेला आहे. सो तो जी-आर पण दाखवतो. रिसेंटली आपले शिक्षण मंत्र्यांनी म्हणजे तंत्र शिक्षण मंत्र्यांनी एक नुकतंच बीट पण दिलं होतं की शिक्षक हे प्राध्यापक भरती करण्यासंदर्भात जे पूर्वीचे निकष होते त्यामध्ये आम्ही बदल करणार आहोत. पूर्वी जे राज्यपाल होते, राज्यपालांचे जे काही गोष्टी होत्या म्हणजे त्यांनी निर्बंध आणले होते की प्राध्यापक भरती कशी असावी, त्यामध्ये ती अडकली होती. आणि त्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की राज्यपाल आता दुसरे आलेले आहेत आणि त्यामुळे आता इथे प्राध्यापक भरतीला थोडासा वेग आलेला आहे असं आपले शिक्षण मंत्र्यांनी पण म्हटलेलं आहे. सो यामध्ये नवीन पद्धतीने हे प्राध्यापक भरती होणार आहे. त्यामध्ये काय काय असणार आहे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. या संदर्भातला एक जी-आर पण आहे, जो जी-आर बघा 6 ऑक्टोबर 2025 ला आलेला आहे. ह्या जी-आरचा उद्देश किंवा हेतू किंवा याचं टायटल आहे राज्यातील सार्वजनिक विद्यापीठातील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत. आता पूर्वीची जी कार्यपद्धती होते त्यामध्ये बदल करून आता नवीन कार्यपद्धती आणली जाणार आहे, अंमलात आणली जाणार आहे. त्या संदर्भातला हा जी-आर आहे. मग थोडक्यात हा जी-आर मी तुम्हाला फक्त दाखवतो. यात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यांनी क्लिअर कट सांगितलेल्या आहे. बघा, यामध्ये तुम्हाला मी जी-आर दाखवतोय. हा एक महत्वाचा जी-आर आहे. 6 ऑक्टोबरचा जी-आर आहे, ज्यामध्ये बघा हा उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून आलेला जी-आर आहे. बराच मोठा जी-आर आहे. यामध्ये जवळपास 11 पानांचा हा जी-आर आहे. प्रस्तावना पण भरपूर आहे. पण यात त्यांनी काय सांगितलं ते मुद्दे फक्त तुम्हाला मी इथे दाखवतो आणि सेपरेट मी मुद्दे पण काढून तुम्हाला दाखवले की आता प्राध्यापक भरती कशा पद्धतीने होणार आहे. बघा, पहिला मुद्दा आहे तुमचा प्राध्यापक भरती करत असताना. बरोबर, बघायचं सांगितलंय रिक्रुटमेंट ऑफ टीचर इन स्टेट, पब्लिक युनिव्हर्स, नॉन ॲग्रिकल्चर
नॉन ॲग्रिकल्चर, तर त्यामध्ये कसं भरती होणार आहे तर बघा याला मार्क असणार आहे. जसं की अकॅडमिक, टीचिंग आणि रिसर्च क्रेडेन्शियलला 75% मार्क, ज्याला आपण ATR म्हणतो, त्याला 75% मार्क असेल. आणि फॉर द इंटरव्ह्यू परफॉर्मन्स 25% वेटेज, असं तुमचं 100% मार्क मेरिटनुसार तुमची निवड केली जाणार आहे. पण त्यात कंडिशन त्यात अशी आहे की तुम्हाला ATR म्हणजे अकॅडमिक, टीचिंग आणि रिसर्च, ह्या ATRला ॲटलिस्ट तुम्हाला किती मार्क पडले पाहिजे, 50 मार्क तुम्हाला ॲटलिस्ट पडले पाहिजे, 50%च्या वर मार्क पडले पाहिजे. तर आणि तर तुमचा इंटरव्ह्यू होऊन तुमचा विचार मेरिटसाठी केला जाणार आहे. मग त्यामध्ये त्यांनी 1 बाय 1 सांगितलंय. बघा असिस्टंट प्रोफेसरला काय काय क्वालिफिकेशन आहे तुम्ही इथे बघू शकता. असिस्टंट प्रोफेसरला पहिले अकॅडमिक रेकॉर्डला मॅक्सिमम मार्क 55 आहे. हे सगळे डिटेल्स तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर दुसरं, हे 55 मार्क कसे कॅल्क्युलेट केले जाणार आहे तर स्कोअर फॉर मार्क्स ऑब्टेन UGC, हे सगळे मी तुम्हाला पुढे दाखवतो. बघा हे सगळे मुद्दे त्यांनी दाखवले आहे. नंतर दुसरं जे आहे प्रोफेसरचं पद, ज्याला आपण म्हणतो असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे मार्क्स त्यांनी वेटेजनुसार दिले. बघा अकॅडमिक रेकॉर्डला 45 मार्क आहे. त्यानंतर तिसरं जे पद आहे प्रोफेसरचं पद आहे, त्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलेलं. बघा इथे कशा पद्धतीने मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे प्रोफेसर ह्या पदाला, तर प्रोफेसर पदासाठी सुद्धा 75 आणि 25%चं वेटेज त्यांनी ठेवलेलं आहे. सो अशा पद्धतीचा हा GR आलेला आहे. ह्या GR मध्ये त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की अशा पद्धतीने तुमचं इथे परफॉर्मन्स आम्ही चेक करणार किंवा तुमचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स, अनुभव चेक करून तुमच्या इथे मार्क्सनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. मग काय आहे नेमकं याच्यामध्ये सांगितलेलं 1 बाय 1 आपण बघूया. पहिलं बघा GR नुसार निवडीचे निकष काय, तर त्यामध्ये पहिलं आहे अकॅडमिक, टीचिंग आणि रिसर्च, ज्याला आपण ATR म्हणतो, यांना मार्क असणारे 75%. तुमचं अकॅडमिक कसं आहे, टीचिंग कशी आहे, एक्सपिरियन्स कसा आहे आणि तुमचा रिसर्च पेपर किती आहे त्यानुसार आहे. दुसरं, इंटरव्ह्यू परफॉर्मन्सला असणारे 25% मार्क. आणि तुम्हाला ATRला 50% मार्क जर असेल तरच तुमची मुलाखत घेतली जाईल. आणि युनिव्हर्सिटी ठरवणार की एका जागेसाठी किती विद्यार्थ्यांची मुलाखत घ्यायची. म्हणजे हे राईट युनिव्हर्सिटीला दिलेलं आहे की एका प्राध्यापकाच्या भरतीसाठी किती जणांचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. ओके, सो असा हा हेडलाईन आहे. आता 1 बाय 1 आपण जर बघितलं तर निवडीचे निकष बघा, सहाय्यक प्राध्यापक, असिस्टंट प्रोफेसर, निवडीचे निकष कसे असतील बघा. 3 मुद्दे यामध्ये असणार आहेत. त्यातला पहिला मुद्दा, अकॅडमिक रेकॉर्डला 55 तुम्हाला मार्क आहे. 55 मार्क डिस्ट्रीब्युशन कसं आहे, तुमचं ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर तुम्हाला 11 मार्क मिळणार आहे. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर 18 मार्क मिळणार आहे. तुमचं MPhil अँड PhD झालं असेल तर 20 मार्क मिळणार आहे. आणि तुमचं JRF नेट सेट जर असाल तुम्ही यापैकी 6 मार्क तुम्हाला मिळणार आहे. मग तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला 55 पैकी इथे मार्क मिळेल. दुसरा मुद्दा आहे टीचिंग एक्सपिरियन्स, तुमचा टीचिंग एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला 5 मार्क इथे दिले जाणार आहे. आणि तिसरं म्हणजे तुमचं असाइनमेंट ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड अँड इनोव्हेशन स्किल, त्याला 15 मार्क आहे. कसे असणार 15 मार्क, रिसर्च पब्लिकेशनला 6 मार्क आहे. बुक्स ऑथर्ड और IPR जनरेटर असेल तुमचा तर 6 मार्क आहे. आणि तुम्हाला काही अवॉर्ड असेल तर तुम्हाला 3 मार्क, त्या 3 पैकी मार्क मिळणार आहे. असे 55, 5 आणि 15 असे कॅल्क्युलेट केले तर 55, 60, 70, 75 मार्कांचं तुमचं हे अकॅडमिक होणार आहे. किती मार्काचं होणार आहे हे, 75 मार्कांचं हे होणार आहे. आणि 25 मार्काचा इंटरव्ह्यू असणार आहे. पण ह्या 75 पैकी तुम्हाला कमीत कमी 50% मार्क किंवा 50 मार्क तुम्हाला पडले पाहिजे. दुसरं पद आहे तुमचं सहाय्यक प्राध्यापक, असोसिएट प्रोफेसर म्हणतो आपण त्याला. बघा त्यामध्ये 75 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन, तुम्हाला अकॅडमिकला 45 मार्क दिले. तुम्हाला इथे बघितलं इथे 55 मार्क होते, इथे मात्र 45 केलेले आहे. ग्रॅज्युएशनला 8 मार्क आहे, PGला 15 मार्क आहे, MPhil PhDला 18 मार्क आहे, JRF किंवा नेटसेट असाल तर 4 मार्क तुम्हाला मिळणार आहे. टीचिंगचा एक्सपिरियन्सला तुम्हाला 5 मार्क आहे. आणि असाइनमेंट ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड अँड इनोव्हेशन स्किलला 25 मार्क आहे. त्यामध्ये रिसर्च पब्लिकेशनला बघा 6 मार्क आहे. बुक्स ऑथर IPR जनरेटर असेल तर 8 मार्क आहे. अवॉर्डला 3 मार्क आहे. PhD गायडन्स, नंबर ऑफ PhDs अवॉर्डेड अंडर हिज हर सुपरविजन ॲज अ गाईड, तुम्ही गाईड म्हणून काम केलं आहे तुमच्या अंडर लोकांनी तर तुम्हाला 3 मार्क त्यांनी ठेवले. नंबर ऑफ PhD अवॉर्डेड अंडर हिज हर सुपरविजन ॲज गाईड. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फंड्स जनरेटेड थ्रू रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सँक्शन ॲज PI मॅक्सिमम 5 मार्क. तुम्ही किती फंडिंग जमा केली त्यानुसार तुम्हाला इथे पण मार्क दिलेला आहे, त्याला 5 मार्क आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बघा 45 + 5 50 + 25 75 मार्कांची तुमची ही एक्झाम असणार आहे. सॉरी 75 मार्क या पद्धतीने तुम्हाला असणार आहे. त्यापैकी कमीत कमी 50 मार्क पडले
तर 25 मार्काचा इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि तुमचं मेरिट थ्रू सिलेक्शन होणार आहे. आणि तिसरं आणि महत्त्वाचं पद, सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला आपण प्रोफेसर म्हणतो, प्राध्यापक म्हणतो, त्याचे निवडीचे निकष काय आहे? अकॅडमिक रेकॉर्डला तुम्हाला 40 मार्क आहे, ग्रॅज्युएशनला 7 मार्क, पीजीला 13 मार्क, एमफिल पीएचडी असेल तर 17 मार्क, जेआरएफ नेट सेट असेल तर 3 मार्क, टीचिंग एक्सपिरियन्सला 5 मार्क आहे आणि याला जास्त मार्क आहे बघा, 30 मार्क दिले. असाइनमेंट ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड अँड इनोव्हेशन स्किलला 30 मार्क आहे, ज्यामध्ये रिसर्च पब्लिकेशनला 5-6 मार्क आहे, बुक्स ऑथर असाल, आयपीआर एजंट असेल तर 8 मार्क आहे, अवॉर्डला 5 मार्क आहे, पीएचडी गायडन्स तुमच्या अंडर झाला असेल तर त्याला 5 मार्क आहे, आणि क्युम्युलेटिव्ह फंड्स जनरेट तुम्ही केला असेल रिसर्च अँड डेव्हलपमेंटमधनं तर तुम्हाला 6 मार्क आहे. अशा पद्धतीने इथे 40, इथे 5 आणि इथे 30 अशा 75 मार्कांपैकी तुम्हाला इथे किती मार्क पडतात? 50 कमीत कमी पडलं तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यूमधनं तुमचं मेरिट थ्रू आउट ऑफ 100 सिलेक्शन होईल. अशा पद्धतीने ह्या 3 पदांसाठी हे निकष लावण्यात आले. याचा GR पण तुम्हाला मी आता दाखवला. आणि मग इंटरव्ह्यू जो असणार आहे, इंटरव्ह्यूला 25 मार्क आहे. किती मार्क आहे? 25. ते कसे असणार आहे त्याचं पण बायफर्गेशन त्यांनी केले बघा. त्यात पहिले दिले त्यांनी डेप्थ ऑफ डोमेन सब्जेक्ट नॉलेज अँड अंडरस्टँडिंग ऑफ रिसेंट डेव्हलपमेंट इन द फील्ड, 15 मार्क त्याला दिले. दुसरं दिले तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी अँड ICT स्किल फॉर यूज ऑफ मॉडर्न टीचिंग लर्निंग एड्स, 5 मार्क त्याला दिले. आणि तिसरं आहे लॉजिकल रिझनिंग अँड फ्युचर प्लॅन टीचिंग रिसर्च अँड एक्सटेन्शन, त्याला 3 मार्क ठेवलेले आहे. आणि चौथा असाइनमेंट ऑफ आउटरीच एक्सटेन्शन अँड curricular activities and knowledge of NEP policy of shortlisted candidate 2 मार्क्स आहे. अशा पद्धतीने बघितले तर 15 प्लस इथे 5, त्यानंतर इथे असणार तुमचे 3, इथे असणार तुमचे 2, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला 25 मार्क इथे या कंपोनंटसाठी असणार आहे. 25 आउट ऑफ 25 आणि आउट ऑफ 75 असे आउट ऑफ 100 किती मार्क्स पडतात त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. अशा पद्धतीने हे GR आलाय प्राध्यापक भरतीचा. आणि तुम्ही जर इथे प्राध्यापक होऊ इच्छित असाल तर 100% काही दिवसात जाहिराती पण येणार आहे. एक जाहिरात पण आली, पुण्याची जाहिरात आली, ती पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतो. तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे सगळे निकष तुम्ही नव्याने लागू केले, पण यामुळे पळवाटा बंद होतील का? हे मार्क तुम्हाला द्यायचे आहे, हे तुम्ही म्हणजे येणारा कॅन्डिडेट हे ओरिजिनल असेल का? याच्यात पळवाटा तर निघणार नाही ना, हा पण प्रश्न विचारला जातोय. शिक्षक असो अथवा प्राध्यापक भरती, आतापर्यंत यामध्ये किती घोटाळा झाले हे अगदी जगजाहीर आहे. प्रत्येक वेळी काही गैरप्रकार समोर आल्यानंतर चर्चा, आरोप होतात, त्यानंतर शासनाकडनं काहीतरी नियमावली जाहीर केली जाते. आता निर्बंध घातलेत, पुन्हा अमुक तमुक गैरप्रकार होणार नाही असे सांगण्यात येते. मात्र यंत्रणेतील बहाद्दर पुन्हा पळवाटा शोधून काढतात. अर्थात यंत्रणेतील काही जणांचे यासाठी खतपाणी असते. आता प्राध्यापक भरतीमध्ये नवीन नियमावलीची घोषणा करण्यात आली आहे. मुलाखत प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण खरंच या व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे गैरप्रकार थांबेल का, हा खरा प्रश्न आहे. तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. सो पारदर्शकतेच्या नावाखाली सगळ्या गोष्टी त्यांनी नियमामध्ये टाकून दिलेल्या आहे. पण भविष्यात अजून याच्यातनं काही पळवाटा निघू नये, गैरप्रकार होऊ नये, यासाठी संबंधित डिपार्टमेंटने काळजी घेणं तितकंसं गरजेचं आहे. यावरती तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ, नवीन माहिती, नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचावी तुम्हाला वाटत असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. त्यांच्यापर्यंत याची लिंक नक्की शेअर करा. काही अडचण असेल तुम्ही इग्नाइट अकॅडमीला कॉल करू शकतात. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा. परीक्षाप्रमाणे, इतर परीक्षाप्रमाणे ही याची प्राध्यापक भरतीची लेखी परीक्षा व्हायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? इथे लेखी परीक्षा नाहीये, तुमचे फक्त डॉक्युमेंटेशन चेक केले जाणार आहे. निवडीचे निकष योग्य वाटतात का तुम्हाला? निवडीचे निकष अन्यायकर वाटतात का? आणि का अन्यायकर वाटतात? याच्यापैकी जे तुम्हाला वाटतं ते डिटेलमध्ये मला कमेंटमध्ये कळवा. या व इतर बाबतीत तुमचं कमेंट नक्कीच मला वाचायला आवडेल. सो जाताना परत एकदा सांगतो, तुमच्या माहितीत कोणी असेल DED BED झालेला किंवा भविष्यात टेट देऊन शिक्षक व्हायचं असेल तर CTD 8 फेब्रुवारीला येऊ घातलेले फॉर्म सुटणार आहे. तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस अवेलेबल आहे. बॅचेस घेण्यासाठी तुम्ही डायरेक्टली आपलं ॲप डाउनलोड करू शकता. आणि या चॅनलवर तुम्हाला TETचे रिव्हिजन सेशन चालू होतं बघा, 9 नोव्हेंबरपासून ते 22 नोव्हेंबरपर्यंत आहे. आणि ते टेस्ट सिरीज मोफत आहे, तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मोफत आहे. हे सगळं बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. अडचण असेल तर आमच्या नंबरला नक्की कॉल करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.